अरे बापरे, किती मोठा हा प्रश्न आहे, सुटेल का नाही? असेच प्रश्न जर तुमच्या मनात पडत असतील तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असेच प्रश्न इझिली 10 ते 15 सेकंदामध्ये कसे सोडवायचे ते बघणार आहोत. आणि जर तुमच्या याच्या संदर्भात काही अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये लिहा, आपण ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, अशाच प्रश्नाबरोबर आणखीन काठिण्यपाती असणारे प्रश्न जसे की असे किंवा असे आपण सोडवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मित्रांनो, परीक्षेमध्ये असे प्रश्न पाहून कधी कधी आपल्याला पेपर सोडून पळून यावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये आपण हा गणित 15 ते 20 सेकंदामध्ये कसं सॉल्व करायचं हे बघणार आहोत. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर निश्चितच तुम्हाला हे गणित 15 ते 20 सेकंदामध्ये तुम्ही आरामात सॉल्व करसाल. तर मित्रांनो, सुरू करूयात. मित्रांनो, सर्वप्रथम असं गणित आल्यानंतर आपल्याला बघायचं आहे की या गणितामध्ये काय आहे, किंवा या गणितामध्ये जे काही शेवटचं पद आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो, शेवटचं पद काय आहे याच्यामध्ये, तर 2 आणि 3. तर मित्रांनो, सुरुवातीला ते जसे 2 आणि 3 आहे ते तसे क्रमवारी आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. 2 3. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, त्याच्यानंतर हिच्यामध्ये एकूण एक किती आहेत किंवा अशा किती स्तर आहेत ते मोजून घ्यायचे आहेत. तर बघूयात, 1 2 3 4 आणि 5. तर या 5 जणांसाठी आपल्याला 5 जागा बनवायच्या आहेत. 1 2 3 4 आणि 5 ह्या बनल्या. आता यांच्या जागा. याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यानंतर आपल्याला काहीच करायचं नाही. याच्यामध्ये आपल्याला पहिले हा 3 घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे जे काही चिन्ह असेल, इथे जे काही चिन्ह असेल ते चिन्ह इथं आपल्याला द्यायचं आहे. प्लस चिन्ह आहे म्हणून प्लस दिलं. जवळपास या सर्वांमध्येच प्लस 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 चिन्ह असल्यामुळे आपण सगळीकडे प्लस प्लस देऊ. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला ते सांगत नाही. तर मित्रांनो, ते दिल्यानंतर बघायची या 3च्या अगोदरची संख्या कोणती आहे. तर 3च्या अगोदरची संख्या किती आहे, 2. दोघाची बेरीज केली, उत्तर किती आलं, 5. त्याचप्रमाणे हे 5 इथं घ्यायचे. त्याच्यानंतर बघायचं 5च्या अगोदर संख्या किती होती, 3. इकडं प्लस चिन्ह होतं म्हणून इथे आपण प्लस चिन्ह दिलं आणि 3 घेतली. 5 आणि 3 8. तेच समोर हे 8 इथं गेले. त्याच्यानंतर बघलं इथं प्लस चिन्ह आहे म्हणून इथे आपण प्लस चिन्ह दिलं. 8च्या अगोदर संख्या कोणती होती, 5. म्हणून ही संख्या आपण इथं 5 दिली. दोघाची बेरीज केली तर उत्तर किती येते, 8 आणि 5 13, म्हणून 13 घेतले. आता त्याचप्रमाणे पुन्हा हे 13 इथं घेतले. त्याच्यानंतर बघितलं इथं चिन्ह कोणतं आहे, प्लस आहे म्हणून प्लस घेतलं. नंतर बघितलं 13च्या अगोदर संख्या कोणती आहे, 8 आहे म्हणून इथं 8 घेतले. दोघाची बेरीज केली, 13 आणि 8 21. 21 आपण लिहिले. आता समोर तसंच हे 21 इथं घेतले. त्याच्यानंतर बघितलं इथं कुठलं चिन्ह आहे, इथलं प्लसचं चिन्ह आहे म्हणून प्लस घेतले. त्याच्या अगोदर 21च्या अगोदर कोणती संख्या आहे, तर 13 आहे म्हणून 13 दिली. उत्तर या दोन्हीची बेरीज केली, 23 आणि 11ची बेरीज केली असता 34 उत्तर मिळालं. तर येणारं उत्तर काय आहे, 34/21. नंतर काहीच करायचं नाही, ही वरची संख्या आहे त्याच्या खाली ही संख्या लिहून टाकायची, येणारं आपलं उत्तर होऊन जाते. बघितलं मित्रांनो, आणखीन आपण 1-2 उदाहरण सोडूया म्हणजे तुम्हाला ते सोपं वाटायला लागेल. परीक्षेमध्ये आपल्याला असंही गणित येऊ शकते. आता घाबरून जायचं काम नाही. आपण जसं शिकलो तसं हा हा वरचा 1 आपण इथे घ्यायचा, त्याच्या बाजूला 4 जशाला तसे. त्याच्यानंतर आपण काय शिकलो, तर आपण बघितलं किती आहेत, 1 2 3 4. या 4 जणांसाठी आपण 4 जागा बनवल्या, 1 2 3 4. त्याच्यानंतर आपण काय केलं होतं, हे 4 जशाला तसे इथं घेतले. इथं बघितलं होतं आपण कुठलं साईन आहे, इथं प्लसचं साईन आहे म्हणून प्लस. 4च्या अगोदर येणारी संख्या किती, 1 म्हणून 1 घेतली. 4 आणि 1 5. सेम याचप्रमाणे आपण हे 5 इथं घेतले, दोघाच्या मध्ये प्लसचं चिन्ह दिलं. त्याच्यानंतर 4च्या अगोदर येणारी संख्या 5च्या अगोदर येणारी संख्या कोणती होती, 4. ही 4 याच्यामध्ये ॲड केली, दोघाची बेरीज केली, उत्तर किती आलं, 9. सेम
त्याचप्रमाणे आपण 9 इथे घेतले. त्याच्यानंतर इथं प्लसचं चिन्ह आहे म्हणून आपण प्लस घेतलं. 9च्या अगोदर संख्या कोणती आहे तर 5 आहे. 9च्या अगोदरची येणारी संख्या 5 म्हणून +5. दोघाची बेरीज केली, उत्तर किती आलं 14. सेम त्याचप्रमाणे हे 14 इथे आले. त्याच्यानंतर दोघाच्या मध्ये प्लसचं चिन्ह आहे म्हणून प्लस घेतले. 14च्या अगोदर येणारी संख्या किती होती 9 म्हणून 9 ॲड केले, उत्तर किती आलं 23. हे 14 इथे घेतले, तुमचं उत्तर काय होईल 23/14. तर मित्रांनो आता आपण याच्यामध्ये थोडे ॲडव्हान्स गणित बघूयात जेणेकरून तुम्हाला आणखीन कॉन्फिडन्स येईल. मित्रांनो सेम अगोदरच्याच गणितासारखं गणित आहे, याच्यामध्ये फक्त मायनस चिन्हाचा उपयोग केला आहे. तर आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे थोडं इझी आहे. इथं बघा जसे हे 2 आपण 2ला 2 इथे घेतले, त्याच्यानंतर 3ला 3 इथे घेतले. त्याच्यानंतर बघितल्या किती जागा बनवायच्या आहे 1 2 3 4. या चौघासाठी 4 जागा बनवल्या 1 2 3 4. आता काय करायचं होतं आपण हा 3 इथे घेतला. त्याच्यानंतर बघितलं इथं चिन्ह कोणतं आहे तर मायनस आहे म्हणून मायनस. 3च्या अगोदर संख्या कोणती आहे 2 म्हणून 2. 3 म्हणून 2 गेले, उत्तर किती 1. आता समोर तसंच हा 1 आपण इथे घेतला. वर बघितलं इथं चिन्ह कोणतं आहे तर मायनसचं आहे म्हणून इथं आपण काय केलं मायनस चिन्ह दिलं. 1च्या अगोदरची संख्या 3 म्हणून ही 3 इथे घेतली. आता 1 मधून 3 जात नाही पण 3 मधून 1 जातो. 3 मधून 1 काढा, राहिले 2. मोठ्या संख्येपुढे चिन्ह कोणतं आहे मायनस म्हणून इथं येणार उत्तर -2. सेम आता थोडं पुढं जाऊयात. हे -2 इथल्या इथं घेतले. त्याच्यानंतर बघितलं इथं चिन्ह कोणतं आहे तर मायनस आहे म्हणून मायनस चिन्ह दिलं. 2च्या अगोदर संख्या किती आहे 2च्या अगोदर संख्या 1 आहे म्हणून ही इथे 1 घेतली. मित्रांनो मायनस मायनस म्हणजे याची दोघाची बेरीज होते. 2 आणि 1 3. मोठ्या संख्येपुढे चिन्ह कोणतं आहे मायनस म्हणून -3. बरोबर आहे. आता आपण शेवटच्या स्टेजला आलेलो आहोत. इथं बघा हे -3ला -3 इथं घेतले. त्याच्यानंतर बघितलं इथं कुठलं चिन्ह आहे तर इथं मायनस चिन्ह आहे म्हणून इथं मायनस घेतले. या 3च्या अगोदर असणारी संख्या 2, ती -2 इथं आपण घेतली. आता हे मायनस मायनस प्लस झालं म्हणजे -3 मधून +2 गेले, उरला किती -1. येणारं उत्तर काय झालं हे मायनस, हे -3 इथे गेले. येणारं उत्तर तुमचं किती झालं -1/-3 म्हणजे 1/3. तर मित्रांनो या गणितातून तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स आला असेल तर आपण पुढच्या गणिताकडे वळूयात. मित्रांनो हे RRB NTPC मध्ये विचारण्यात आलेलं गणित आहे. तर या गणितामध्ये बघितलं असता याच्या अगोदरच्या गणितामध्ये आपल्याला तिथे 2 3 2 असं काही नव्हतं, 1 1 होतं म्हणून आपण ते गणित इझिली सॉल्व्ह केलं. आता याही गणिताला आपण तेवढ्याच इझिली सॉल्व्ह करू शकतो. थोडं लक्ष देऊन बघा. आता सर्वप्रथम आपण प्रत्येक वेळेस काय केलं, हा 1 आपण इथे लिहिला, हा 4 आपण इथे लिहिला, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघितलं की इथे किती जागा आहेत 1 2 3. तर आपण काय करूयात या 3 जागा आपण इथे बनवून घेऊयात. 1 2 आणि ही 3. तर मित्रांनो आता 3 जागा बनवल्यानंतर आता इथे एक थोडीशी मेक आहे, ती मेक आपल्याला बघायची आहे. पहिल्या याच्यामध्ये आपण हे 4 इथे घेतले होते पण आता बघायचं आहे तिथे 2 आहेत, म्हणून आपण या 4चा त्या 2 संख्ये गुणाकार करायचा. नंतर त्याच्यानंतर कोणतं साईन आहे तर त्याच्यानंतर प्लस साईन आहे म्हणून प्लस दिला. आणि 4च्या अगोदरची संख्या किती आहे तर ती 1 आहे. या दोन्हीचा गुणाकार केला, 4 2 8 प्लस 1 किती झालं 9 म्हणून हे 9 इथे, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर आणखीन थोडं पुढे जाऊया. हे 9 इथे घेतले. त्याच्यानंतर बघितलं इथं कुठला अंक आहे तर इथं 3 आहे म्हणून 9 गुणिला, जसं आपण इथे केलं तसंच, जसं आपण या इथे केलेलं आहे तसंच सेम 9 सोबत या 3चा गुणाकार करायचा आहे. 9 गुणिला 3, दोघांच्या मध्ये साईन कोणता आहे प्लसचा आहे म्हणून प्लस दिलं. 9च्या अगोदरची संख्या किती होती 4, ती 4 याच्यामध्ये ॲड केली. आपण याला सोडवलं 9 त्रिक 27 अधिक 4 म्हणजे
31, बरोबर आहे. इथं आपण 31 लिहिले. त्याच्यानंतर हे 31 इथे. त्याच्यानंतर बघितलं इथं असणारी संख्या कोणती आहे, तर 2 आहे. 31 गुणिला किती होतील, तर 2. त्याच्यानंतर दोघीच्या मध्ये साईन कोणता आहे, तर ते प्लस आहे म्हणून प्लस दिलं. 31च्या अगोदर असणारी संख्या किती आहे, तर 9 आहे म्हणून ही 9 इथे केली. आता 31चा आणि 2चा गुणाकार केला असता उत्तर किती आलं, आपलं उत्तर आलं 62 आणि अधिक 9. 62 अधिक 9 याचं बेरीज केली असता उत्तर काय येईल आपलं, तर 71. 71 लिहिलं. आता सेम 71च्या खाली आपण जसं शिकलो तसं 31 लिहिले. पण थांबा, हे आपलं फायनल उत्तर नाही आहे. तर आपण इथं बघितलं असेल की इथं आपल्याकडे हा जो आहे ही सर्व 1च्या खाली असणारी संख्या आहे. म्हणजे इथे आपल्याला गणित असं होत आहे 1 भागिला 71 भागिला 31. तर आपण याला शॉर्ट करून वर गेलं तर नवीन गणित असं म्हणजे उत्तर असं होईल, हा 31 वर आला 71 खाली, तर 31 भागिला 71 म्हणजे डी फॉर देवसेना. हे गणित बघा, हे RRBच्या परीक्षेमध्ये आलेलं गणित आहे. आता आपणही याचा धुवा करायचा आहे. तर आपण जसं शिकलो होतो त्याप्रमाणे हा 1 आपण इथे घेतला, हा 2 आपण इथे घेतला. त्याच्यानंतर आपण काय करत होतो, जागा बघत होतो. 1 2 3 आपण अशाच 3 जागा तयार केल्या, 1 2 3. आता जसं आपण शिकलो होतो त्याप्रमाणे हे 2 इथं आले. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं इथं कुठला अंक आहे, 2, म्हणून या 2चा 2शी गुणाकार. त्याच्यानंतर इथे कोणतं साईन आहे, म्हणजे कोणतं चिन्ह आहे, तर वजा चिन्ह आहे म्हणून इथं वजा. 2च्या अगोदर संख्या कोण आहे, 1 आहे म्हणून ती संख्या इथं. 2 2 4, 4 मधून 1 गेला 3, बराबर. आता हे परत इथं 3 वर बघितलं इथं कुठल्या संख्या आहे, 2 म्हणून 3 गुणिला 2. दोघाच्या मध्ये अंक कोणता आहे, प्लस म्हणून प्लस. 2च्या अगोदर संख्या कोणती आहे, 3च्या अगोदर संख्या कोणती आहे, 2 म्हणून इथं 2. आता याचे आपण गणित सोडून घेतलं, 3 2 6 अधिक 2 उत्तर किती, 8. हे 8 इथं आले. आता परत हे आपण इथं 8 घेतले. इथं बघितला कुठलं अंक आहे, 2 आहे म्हणून 8 गुणिला 2. त्याच्या बाजूला कुठलं चिन्ह आहे, त्याच्या बाजूला प्लस चिन्ह आहे म्हणून मित्रांनो प्लस. आणि 8च्या अगोदर कोणती संख्या आहे, तर 3 आहे, तर ती 3 आपण इथे घेतली. इथं आपण याला सोडून घेतलं, 8 2 16 अधिक 3 म्हणजे 19. भावांनो, आता आपलं 19 भागिला 8 हे उत्तर आलं. पण हे उत्तर कुठपर्यंत आलं, तर हे संख्या इथपर्यंत आपलं उत्तर आलं. आता आपली नवीन संख्या काय झालेली आहे, हा 1 इथे 1 खाला आलेलं आपलं उत्तर 19 भागिला 8 गुणिला 19 भागिला 8. आता आपण याला थोडं सिम्प्लिफाय केलं. हा भागाकारातला इकडे नवीन संख्या मांडताना गुणाकारात गेला, हा 19 भागिला 19 आला जशाला तसा. हा 19 भागिला 8, 19 भागिला 8, हे 19 कटले, हे 19 कटले, हे 19 कटले, हे 19 कटले, काहीच नाही. म्हणजे काय, गुणाकारात येणारं उत्तर काय, तर 1. यामध्ये ऑप्शन बरोबर कोणता आहे, तर 1. तर मित्रांनो बघितलं ना, अवघडात अवघड क्वेश्चन आपण बेसिक नॉलेज असल्यामुळे कसा लवकरात लवकर सोडू शकतो. असेच काही इम्पॉर्टंट आणि दर्जेदार प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याच टॉपिक संदर्भात तुमच्या काही जरी तक्रारी असतील किंवा काही अडचणी असतील, तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये जरूर लिहा. धन्यवाद.